चला आता नवीन पार्ट या चॅप्टर मधला आपण आज कंटिन्यू करू. पार्ट आहे ट्रॉपिक लेवल्स अँड फूड चेन. 2 पॉइंट आहे, एक ट्रॉपिक लेवल अँड दुसरा आहे फूड चेन. पहिल्यांदा आपण कंटिन्यू करू ट्रॉपिक लेवल्स किंवा इकोसिस्टम मध्ये काय असते. ट्रॉपिक लेवल्स म्हणजे काय. ॲक्च्युली इकोसिस्टम तुम्हाला माहिती आहे काय की इकोसिस्टममध्ये 2 कंपोनंट आहे. एक बायोटिक कंपोनंट आहे, दुसरा अबायोटिक कंपोनंट आहे. त्या दोघांची एकमेकांसोबत इंटरॅक्शन आहे. बायोटिक कंपोनंट्स असेल तर त्यांची आतमध्ये त्यांच्यासोबतच पुन्हा अजून इंटरॅक्शन आहे. याला आपण इकोसिस्टम म्हटलं होतं. पण इकोसिस्टममध्ये ऑर्गॅनिझम सगळे सारखे नाही आहे. त्या वेगवेगळ्या लेव्हलला त्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये प्रेझेंट आहे. त्या लेव्हल्सला म्हणतो आपण ट्रॉपिक लेव्हल्स. जसं या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्लांट्स आहे, लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे, फूड मटेरियल तयार करणार आहे. फूड मटेरियल तयार करणारे त्या इकोसिस्टममध्ये फक्त प्लांट्स आहे, म्हणून प्लांट्सला काय म्हणतो आपण प्रोड्युसर. तर प्रोड्युसर ही काय झाली इकोसिस्टमची ट्रॉपिक लेवल. या प्लांट्सला कंझ्युम करणारे दुसरे कुठले ऑर्गॅनिझम जर असेल तर नॅचरली त्या ऑर्गॅनिझम्सनी या प्लांट्सला कंझ्युम करायचं जर असेल तर यांना आपण कंझ्युमर्स म्हणतो. कंझ्युमर स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करू शकणार नाही, म्हणून त्यांना आपण हिटरोट्रॉप्स म्हणतो. पण प्रोड्युसर जर असेल तर नॅचरली ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करत असेल तर त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. म्हणजे ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसरची एक लेवल, त्याला ट्रॉपिक लेवल म्हणतो. हे जे कंझ्युमर्स आहे या प्लांट्सला ते कंझ्युम करणार, म्हणून त्यांची एक ट्रॉपिक लेवल. या कंझ्युमरला दुसरे कुठले कंझ्युमर कंझ्युम करत असेल तर त्यांची एक ट्रॉपिक लेवल. या कंझ्युमर्सला दुसरे कुठले कंझ्युमर्स फॉर एक्झाम्पल त्यांना जर यूज करत असेल, कंझ्युम करत असेल तर त्यांना आपण ट्रॉपिक लेवल म्हणतो. म्हणजे एका इकोसिस्टममध्ये अशा वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स आहेत. त्या ट्रॉपिक लेवल त्या कन्सेप्टला आपल्याला आज चेक करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज ट्रॉपिक लेवल्स इन अन इकोसिस्टम. बघा आता, The autotrophs in an ecosystem need a constant supply of energy to synthesize the molecules they require. काय म्हटलंय की हे जे ऑटोट्रॉप्स आहे या पर्टिक्युलर ऑटोट्रॉप्सला कंटिन्युअस एनर्जीचा सोर्स पाहिजे की तेव्हा ते पर्टिक्युलर ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर आपलं फूड मटेरियल ऑर्गॅनिक मॅटर तयार करत राहतील. पुढे द ऑटोट्रॉप्स आर ऑल्सो कॉल्ड एज प्रोड्युसर्स. कारण हे ऑटोट्रॉप्स फक्त लाईट एनर्जी ट्रॅप करून आपलं फूड मटेरियल कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये, फॅट्सच्या फॉर्ममध्ये, प्रोटीनच्या फॉर्ममध्ये तयार करत असेल तर यांना आपण काय म्हणतो प्रोड्युसर्स, किंवा त्यांना काय म्हणतो आपण ऑटोट्रॉप्स. ओके, एक्झाम्पल्स पहा. एक्झाम्पल्स आहे प्लांट्स, फायटोप्लॅन्क्टन्स, अल्गी एक्सेट्रा. ठीक आहे. ऑल ॲनिमल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड अपॉन द प्लांट्स फॉर देअर फूड. दे आर कॉल्ड एज कंझ्युमर्स. दे आर कॉल्ड एज हेटेरोट्रॉप्स. की हे ऑर्गॅनिझम्स आहे, हे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करणार नाही, ते प्रोड्युसरवर डिपेंड राहील. प्रोड्युसरवर जर डिपेंड राहत असेल तर या सगळ्यांना आपल्याला काय म्हणावं लागेल हेटेरोट्रॉप्स. म्हणजे इनडायरेक्टली हे हेटेरोट्रॉप्स जर असेल तर नॅचरली त्या हेटेरोट्रॉप्सला आपल्याला अजून काय म्हणावं लागेल कंझ्युमर्स. पण हे सगळे कंझ्युमर्स सारखे राहणार नाही, हे आपापल्या ट्रॉपिक लेवलमध्ये राहतील. ट्रॉपिक लेवल वेगवेगळे राहील. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आपण ऑब्झर्व करू ना. इथे पहा, इफ कंझ्युमर्स फीड डायरेक्टली ऑन प्लांट्स दे आर कॉल्ड एज अ प्रायमरी कंझ्युमर्स. हे कंझ्युमर्स आहे, या कंझ्युमर्सनी डायरेक्ट प्लांट्सवर जर फीड केलेलं असेल तर यांना म्हणतो आपण प्रायमरी कंझ्युमर्स. फॉर एक्झाम्पल प्रोड्युसर्समध्ये, ऑटोट्रॉप्समध्ये एक्झाम्पल्स आपण ग्रासेस किंवा ट्रीज म्हटलं, त्याला फर्स्ट ट्रॉपिक लेवल जर म्हटलं तर या पर्टिक्युलर ट्रीजला, ग्रासेसला कंझ्युम करणारे ग्रासहॉपर्स असेल किंवा काऊज असेल किंवा बफेलोज असेल किंवा शीप असेल, अशा ॲनिमल्सला काय म्हणू आपण प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर्सची काय झाली सेकंड ट्रॉपिक लेवल. ओके. अँड इफ द ॲनिमल ईट द अदर ॲनिमल्स विच ईट प्लांट्स दे आर कॉल्ड एज सेकंडरी कंझ्युमर्स. की या ॲनिमल्सला कंझ्युम करणारे दुसरे कुठले ॲनिमल्स जर असेल की जे ॲनिमल्स या प्लांट्सपासून फूड मटेरियल मिळवतील त्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हटलेलं आहे आपण सेकंडरी कंझ्युमर्स. फॉर एक्झाम्पल या सेकंडरी कंझ्युमरची इथे एक ट्रॉपिक लेवल झाली, दॅट इज कॉल्ड एज द थर्ड ट्रॉपिक लेवल. एक्झाम्पल्स देता येईल आपल्याला बर्ड्स, फिशेस एक्सेट्रा. ओके. Likewise, if secondary consumers are consumed by other animals called as tertiary consumers. की या बर्ड्सला, फिशेसला किंवा सेकंडरी कंझ्युमर्सला कंझ्युम करणारे त्या इकोसिस्टममध्ये अजून कुठले कंझ्युमर जर असेल, फॉर एक्झाम्पल मॅन, लायन, तर नॅचरली त्या पर्टिक्युलर कंझ्युमर्सला आपण टर्शरी कंझ्युमर्स म्हणू. द प्रायमरी कंझ्युमर्स आर ऑल्सो कॉल्ड एज हर्बिव्हर्स. प्रायमरी कंझ्युमर्सला काय म्हटलेलं आपण हर्बिव्हर्स. का? कारण हे प्रायमरी कंझ्युमर्स डायरेक्टली त्यांचं फूड मटेरियल ग्रीन प्लांट्सपासून मिळवणार आहे, म्हणून दे आर कॉल्ड एज हर्बिव्हर्स. फॉर एक्झाम्पल ग्रासहॉपर्स, अफिड्स, बर्ड्स, शीप, कॅटल, गोट एक्सेट्रा इन टेरेस्ट्रियल इकोसिस्टम अँड स्नेल इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. हे जे एक्झाम्पल सांगितले हे टेरेस्ट्रियल इकोसिस्टममधलं, पण एखादं स्नेल असेल आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टम असेल आणि कुठल्या फायटोप्लॅन्क्टनवर
कंझ्युम फूड मटेरियल करत असेल तर त्याला काय म्हणू आपण, दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी कंझ्युमर. ओके. द कंझ्युमर्स दॅट फीड ऑन दीज हर्बिओर्स आर कॉल्ड ॲज द कार्निओर्स. किंवा हे पर्टिक्युलर कंझ्युमर्स आहे, हे जर या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सवर फूडसाठी डिपेंड राहत असेल किंवा प्रायमरी कंझ्युमरवर डिपेंड राहत असेल तर या पर्टिक्युलर कंझ्युमर्सला म्हणू आपण सेकंडरी कंझ्युमर्स. Those animals that depend on the primary carnivores for food are called as the secondary carnivores. म्हणजे असे ॲनिमल्स की जे पर्टिक्युलर ॲनिमल्स दुसऱ्या कुठल्या कंझ्युमरवर किंवा कार्निव्हरवर डिपेंड राहत असेल तर त्यांना काय म्हणू आपण, सेकंडरी कार्निव्हर्स. ओके. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर कन्सेप्टमध्ये, ट्रॉपिक लेवलच्या कन्सेप्टमध्ये काय माहीत झालं की इकोसिस्टीममध्ये लेवल्स असतात, जे लाईट एनर्जी ट्रॅप करून फूड मटेरियलमध्ये कन्व्हर्शन करतात, त्यांची ट्रॉपिक लेवल, दे आर कॉल्ड एज प्रोड्युसर्स. यांना म्हणू आपण ऑटोट्रॉप्स. पण सगळे लेव्हल्स जर असेल तर लाईट एनर्जी ट्रॅप करणार नाही. प्रायमरी कंझ्युमर्स प्लांट्सवर डिपेंड राहील, सेकंडरी कंझ्युमर्स प्रायमरी कंझ्युमर्सवर डिपेंड राहील, टर्शरी कंझ्युमर्स सेकंडरी कंझ्युमर्सवर डिपेंड राहील. म्हणजे हे जे आहे हे कुठले या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला या प्लांट्सपासून डायरेक्ट एनर्जी फूड मटेरियल मिळवता येत नाही, म्हणून यांना आपण काय म्हणतो, हिटेरोट्रॉप्स. तर यांना काय म्हणतो आपण, ऑटोट्रॉप्स. हे जे ऑब्झर्व केलेले आहे हे दुसऱ्या कुठल्या ॲनिमलवर डिपेंड राहणार आहे आपल्या फूडसाठी, म्हणून यांना काय म्हणतो आपण, कार्निव्हर्स. पण हे जर या प्लांट्सवर फूडसाठी डिपेंड राहत असेल तर यांना काय म्हणू आपण, हर्बिओर्स. ओके. तर हा आहे कन्सेप्ट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ट्रॉपिक लेवल्स. आता आपण ऑब्झर्व करू फूड चेन. नाऊ वी आर गोइंग टू अनदर पार्ट ऑफ दिस ट्रॉपिक लेवल्स अँड फूड चेन, दॅट इज द फूड चेन. फूड चेनला कसं डिफाईन केलेलं आहे, ॲक्च्युली काय कन्सेप्ट आहे फूड चेनचा, की प्रोड्युसर फूड ऑर्गॅनिक मटेरियल तयार करणार, सनकडून लाईट एनर्जी मिळवणार, कन्वर्ट करणार, ऑर्गॅनिक फूड मटेरियल तयार करणार, आणि हे ऑर्गॅनिक फूड मटेरियल त्या प्रोड्युसरकडे जे आहे ते पुढच्या ट्रॉपिक लेवलला पास करणार. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज फूड चेन. डिफाईन कसं केलेलं आहे, द फ्लो ऑफ फूड ऑर एनर्जी फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट इज कॉल्ड ॲज फूड चेन. म्हणजे प्रोड्युसरकडून प्रायमरी कंझ्युमरकडे एनर्जी मूव्ह झालेली असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज फूड चेन. प्रायमरी कंझ्युमरला सेकंडरी कंझ्युमरने कंझ्युम केलेलं असेल, म्हणजे सेकंडरी कंझ्युमरला फूड मिळालेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फूड चेन. तर ही जी प्रोड्युसरपासून प्रायमरी कंझ्युमरपासून सेकंडरी कंझ्युमरपासून टर्शरी कंझ्युमरपर्यंत जर ऑर्गॅनिक मॅटर मूव्ह होत असेल, फ्लो होत असेल, तर दॅट पर्टिक्युलर फ्लो ऑफ दॅट फूड ऑर ऑर्गॅनिक मॅटर ऑर एनर्जी इट इज कॉल्ड ॲज अ फूड चेन. पुन्हा flow of food or energy from one trophic level to the next is called as food chain. Correct? There are three types of food chain. Actually food chain तीन वेगवेगळ्या टाईपचे ऑब्झर्व केलेले आहे. The first is called as grazing food chain, second is a detritus food chain, third is parasitic food chain. Grazing food chain, detritus food chain आणि parasitic food chain. Grazing food chain पहिल्यांदा पहा. This is in short it is called as a GFC. सगळ्यात सिंपल फूड चेन आहे. या पर्टिक्युलर फूड चेनमध्ये प्रोड्युसर फूड मटेरियल तयार करणार आणि ग्रेझिंग ॲनिमल जर असेल तर त्यांना कंझ्युम करणार. म्हणजे एनर्जी ऑर्गॅनिक मॅटर कुठून कुठे मूव्ह झालं, प्रोड्युसर टू द कंझ्युमर. ठीक आहे, बघावा. इट इज अ सिम्पल टाईप ऑफ फूड चेन. इन दिस एनर्जी इज ट्रॅप बाय प्रोड्युसर पास टू द कंझ्युमर ऑर रिमेन ट्रॅप टिल द प्रोड्युसर डाय. काय म्हटलेलं आहे की ही सिम्पलेस्ट फूड चेन आहे. या फूड चेनमध्ये प्रोड्युसर आपलं फूड मटेरियल किंवा एनर्जी तयार करणार आणि कंझ्युमरला पास करणार किंवा कंझ्युमर त्या प्रोड्युसरकडून फूड मटेरियल ऑब्टेन करणार. केव्हापर्यंत, प्रोड्युसर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. म्हणजे इनडायरेक्टली प्रोड्युसर फॉर एक्झाम्पल जर किल झाला, म्हणजे एखादं ग्रीन प्लांट किल झालेलं असेल तर ते कंझ्युमरला कंझ्युम करता येणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली जोपर्यंत प्रोड्युसर लिव्हिंग आहे तोपर्यंत कुठली शीप, काऊ त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरला खाऊ शकते किंवा कंझ्युम करू शकते. इथपर्यंत असं जर असेल तर याला काय म्हणतो आपण, ग्रेझिंग फूड चेन. पुन्हा पहा, इट इज अ सिम्पल फूड चेन. इन दिस एनर्जी इज ट्रॅप बाय प्रोड्युसर पास टू द कंझ्युमर ऑर रिमेन ट्रॅप टिल द प्रोड्युसर डाईज. द डेथ ऑफ द प्रोड्युसर ऑर्गॅनिझम बिगिन्स द डेट्रिटस फूड चेन. म्हणजे समजा त्या कंझ्युमरकडून या प्रोड्युसरला कंझ्युम केलं गेलं नाही आणि प्रोड्युसर फॉर एक्झाम्पल त्याचा जर डेथ झाला तर तिथून नवीन एक फूड चेन सुरू होईल. दॅट पर्टिक्युलर न्यू फूड चेन इट इज कॉल्ड ॲज द डेट्रिटस फूड चेन. याला आपण रिप्रेझेंट कसं केलं, ग्रास प्रोड्युसर आहे, कंझ्युम डिअरनी केलं. डिअरला काय म्हणू आपण, प्रायमरी कंझ्युमर. या डिअरला लिओपर्डनी कंझ्युम केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लिओपर्डला आपण काय म्हणू, सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे याचा अर्थ ग्रासमधलं फूड किंवा ऑर्गॅनिक मॅटर किंवा एनर्जी कुठे मूव्ह झालेली असेल तर डिअरला, डिअरची एनर्जी मूव्ह झालेली असेल तर लिओपर्डला. या फ्लोला आपण काय म्हणतो, फूड चेन. ओके. सेकंड पहा, डेट्रिटस फूड चेन. पण तिथे काय म्हटलेलं बघा, द डेथ ऑफ द प्रोड्युसर ऑर्गॅनिझम बिगिन्स द डेट्रिटस फूड चेन. म्हणजे
तो पर्टिक्युलर प्रोड्युसर ऑर्गॅनिझम जर कुठल्या कन्झ्युमरकडून जर कन्झ्युम केला गेला नाही आणि त्याचा नॅचरल किंवा कसा डेथ झालेला असेल तर तिथून नवीन एक फूड चेन सुरू होईल. दॅट पर्टिक्युलर फूड चेन इट इज कॉल्ड ॲज अ डेट्रिटस फूड चेन. ठीक आहे, डेट्रिटस फूड चेन पहा. दिस बिगिन्स विथ द डेड ऑर्गॅनिक मॅटर अँड इज कंपोज्ड ऑफ डिकम्पोजर्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया. म्हणजे एखादं प्लांट आहे ते जर त्याचा जर डेथ झालेला असेल आणि त्याच्यावर जर बॅक्टेरिया फंजाय ह्या जर ग्रो होत असेल आणि त्या बॅक्टेरिया फंजायला त्या प्लांट्सपासून डेड झालेल्या प्लांट्सपासून जर एनर्जी किंवा ऑर्गॅनिक मॅटर मिळत असेल तर दॅट फ्लो ऑफ दॅट फूड फ्रॉम डेड प्रोड्युसर्स टू द बॅक्टेरिया, डेड प्रोड्युसर्स टू द फंजाय और डेड प्रोड्युसर्स टू द organisms, specifically fungi or bacteria. This is called as a detritus food chain. ठीक आहे. The decomposers obtain, fungi bacteriaला काय म्हटलेलं आहे आपण, decomposers. The decomposers obtain their energy and nutrients by degrading the detritus. Such organisms are called as saprophytes. तर या फंजाय बॅक्टेरियानी त्या पर्टिक्युलर मॅटरला, जे मॅटर त्या पर्टिक्युलर डेड ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर जर त्याच्यापासनं जर ते ऑर्गॅनिक मॅटर मिळवत असेल तर सच पर्टिक्युलर फंजाय बॅक्टेरिया दे आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सॅप्रोफाइट्स. इन अनदर वर्ड्स, द ऑर्गॅनिझम्स विच ऑब्टेन देअर फूड मटेरियल ऑर एनर्जी फ्रॉम डेड अँड डिकिंग मॅटर, द ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज द सॅप्रोफाइट्स. द डिकम्पोजर सिक्रेट एन्झाइम, ही मेथड आहे, प्रोसेस आहे. The decomposer secrete enzymes break down the organic matter into simple inorganic materials and absorb them. म्हणजे फंजाय बॅक्टेरिया त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटरवर एन्झाईम सिक्रेट करेल. ऑर्गॅनिक मॅटर सिम्प्लिफाय म्हणजे सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट होईल आणि कन्वर्ट झालेले सबस्टन्सेस फंजाय बॅक्टेरिया ॲब्सॉर्ब करेल. म्हणून फंजाय बॅक्टेरियाला न्यूट्रिशन मिळवायचं असेल, न्यूट्रिएंट्स मिळवायचं असेल, ऑर्गॅनिक मॅटर मिळवायचं असेल किंवा एनर्जी मिळवायची जर असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पहिल्यांदा डेथ झाला पाहिजे. डेथ झाल्यानंतर त्या फंजाय बॅक्टेरियानी त्यांच्यावर एन्झाईम सिक्रेट केले पाहिजे. सिक्रेट केल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इनऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. नंतर ते त्यांनी ॲब्सॉर्ब केले पाहिजे. असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज डेट्रिटस फूड चेन. इथे काय कळलं की हे ऑर्गॅनिझम्स आहे डेड डिकिंग मटेरियलपासून आपले फूड मटेरियल किंवा एनर्जी ऑब्टेन करणार. ओके. तिसरी एक फूड चेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिटिक फूड चेन. ती पुन्हा अजून एक सिम्पल आहे. कशी? इथे काय झालेलं आहे की डेड डिकिंग मॅटरपासून ऑर्गॅनिक मॅटर किंवा एनर्जी मिळवलेली आहे. तिथे तसं नाही आहे. तिथे प्रोड्युसर आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यावर दुसरा ऑर्गॅनिझम समजा फॉर एक्झाम्पल ग्रो होत असेल किंवा त्याच्यापासून जर ऑर्गॅनिक मॅटर किंवा एनर्जी मिळवत असेल, फूड मिळवत असेल, पण ओरिजिनल ऑर्गॅनिझमचा जर डेथ होत नसेल, इथे कसं आहे डेथ झालेला आहे, तिथे ओरिजिनल ऑर्गॅनिझमचा जर डेथ होत नसेल पण तो ऑर्गॅनिझम जो कन्झ्युम करणार आहे तो जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून जर आपलं न्यूट्रिशन मिळवत असेल म्हणजे इनडायरेक्टली तो पॅरासाइट असेल आणि हा होस्ट असेल. म्हणजे प्रोड्युसर होस्ट असेल आणि एखादा फॉर एक्झाम्पल दुसरा एखादा ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल त्याच्यापासून ऑर्गॅनिक मॅटर किंवा फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल जर सक करत असेल, ॲब्सॉर्ब करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिटिक फूड चेन. ठीक आहे. This begins with producers, where producers produce food and the consumers obtain food from producers by sucking the material. Correct? पुन्हा पहा. This begins with producers, where producers produce food and the consumers obtain food from producers by sucking the material. की बा इथे काय आहे की ही फूड चेन असेल तर प्रोड्युसर पासून स्टार्ट होईल, कन्झ्युमर त्या प्रोड्युसर पर्यंत जाईल, प्रोड्युसर पासून जे मटेरियल त्याला सक करायचं असेल ते सक करेल. पण सक करताना एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की प्रोड्युसरचं इथे डेथ होणार नाही पुढच्या लाईनमध्ये बघा. द कन्झ्युमर्स आर नाव कॉल्ड ॲज अ पॅरासाइट. जो कन्झ्युम करणार आहे किंवा फूड मटेरियल सक करणार आहे त्याला काय म्हणू आपण, पॅरासाइट्स. वेअर दीज पॅरासाइट्स इन्सेक्ट्स अफिड्स डू नॉट किल द प्रोड्युसर. म्हणजे इथे या पर्टिक्युलर फूड चेनमध्ये त्या प्रोड्युसरचा डेथ होत नाही. इथे ऑलरेडी डेथ झालेला आहे, तिथे डेथ होत नाही. So from all above food chain, it is observed that the amount of energy available decreases at each successive trophic level. Correct आहे. प्रोड्युसरकडे एनर्जी जास्त राहणार आहे, कन्झ्युमरकडे एनर्जी फॉर एक्झाम्पल पास होताना फूड चेनमधून पास होताना ती नॅचरली काही प्रोड्युसरकडे शिल्लक राहणार आहे तर काही कन्झ्युमरकडे पास होणार आहे. म्हणजे एनर्जी एका ट्रॉफिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलमध्ये पूर्ण जाणार नाही आहे. एक कन्सेप्ट आहे दॅट इज द 10% लॉ. ओके. The 10% law, it was given by R. Linderman in 1942. यांचं काय म्हणणं आहे, according to this law, only 10% of energy is transferred to each trophic level as a net energy from previous trophic level. म्हणजे प्रोड्युसरकडून प्रायमरी कन्झ्युमरकडे, प्रायमरी कन्झ्युमरकडून सेकंडरी कन्झ्युमरकडे, सेकंडरी कन्झ्युमरकडून टर्शरी कन्झ्युमरकडे जर एनर्जी फ्लो होत असेल तर या
10% लॉचं म्हणणं आहे की एका ट्रॉपिक लेवलमधून पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये फक्त 10% ऑफ एनर्जी पास होईल. दॅट लॉ इट इज कॉल्ड ॲज द 10% लॉ. ओके, परत पहा. According to this law, only 10% of energy is transferred to each trophic level as net energy from previous trophic level. म्हणजे आधीच्या ट्रॉपिक लेवलपासून पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जी जात असेल तर ती फक्त 10% राहील. दिस इज द स्टेटमेंट ऑफ आर लिंडरमॅन इन 1942 अँड दिस लॉ इट इज कॉल्ड ॲज अ 10% लॉ. चला आता आपल्याला नवीन पार्ट पुन्हा अजून या चॅप्टरमधला ऑब्झर्व करायचा आहे, दॅट इज इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. इकॉलॉजिकल पिरॅमिड्सला कसं डिफाईन केलेलं आहे? द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर्स लाईक नंबर, बायोमास or energy at different trophic levels in a food chain in an ecosystem is called as ecological pyramids. आता ही डायग्राम जर पाहिलेली असेल तर पहा, हे ट्रायंग्युलर पार्ट आहे, ट्रायंग्युलर शेप आहे. याला आपण पिरॅमिड जर म्हटलं तर ही एक ट्रॉपिक लेवल, ही एक ट्रॉपिक लेवल, ही एक ट्रॉपिक लेवल आणि ही एक ट्रॉपिक लेवल आहे. ही ट्रॉपिक लेवल प्रोड्युसर आहे, ह्या 3 ट्रॉपिक लेवल्स कन्झ्युमर्स आहे. प्रोड्युसरपासून पुढे जाताना नंबर चेंज होणार आहे. प्रोड्युसरपासून कन्झ्युमरपर्यंत जाणारा त्यांच्यातलं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे वेट म्हणजे बायोमॅस चेंज होणार आहे. प्रोड्युसरपासून कन्झ्युमर्सकडे जाताना एनर्जी चेंज होणार आहे. पण ही एनर्जी कशी चेंज होणार आहे ते रिप्रेझेंट करणारं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल तर दॅट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन दॅट इकोसिस्टम और इन दॅट स्पेसिफिक इकोसिस्टम इट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल पिरॅमिड. पहा परत एकदा, द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर्स लाईक नंबर, बायोमास, एनर्जी ॲट डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन अ फूड चेन इन अन इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. म्हणजे या डेफिनेशनमध्ये आपल्याला काय कळलं की प्रोड्युसरकडून कन्झ्युमरकडे जाताना नंबर बदलणार आहे. प्रोड्युसरकडून कन्झ्युमरकडे जाताना ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे बायोमास चेंज होणार आहे. प्रोड्युसरकडून कन्झ्युमरकडे जाताना एनर्जी चेंज होणार आहे. अशी जर नंबर, बायोमास, एनर्जी चेंज होत असेल, तसं जर रिप्रेझेंटेशन ग्राफिकली आपण जर केलेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल पिरॅमिड. ठीक आहे. पिरॅमिड इज अ स्ट्रक्चर विच हॅज ब्रॉडर बेस दॅट ग्रॅज्युअली नॅरोज अपवर्ड्स फॉर्मिंग अँड इन्व्हर्टेड कोन लाईक स्ट्रक्चर. किंवा पिरॅमिड हे कसं आहे तर त्याचा बेस ब्रॉड आहे, अपेक्स नॅरो आहे आणि कोन आपण असा जर कन्सिडर केला आणि हा जर आपण उलटा केला म्हणजे इन्व्हर्टेड केला तर इन्व्हर्टेड कोन सारखं स्ट्रक्चर आपल्याला कशाचं दिसेल? त्या पिरॅमिडचं दिसेल. दिस कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड्स इट वॉज डेव्हलप बाय सी एल्टन इन 1927. कोणाचा कन्सेप्ट आहे? सी एल्टन. तेव्हाचा 1927. द बेस ऑफ ईच पिरॅमिड रिप्रेझेंट्स द प्रोड्युसर. किंवा या पिरॅमिडमध्ये सगळ्यात बेसला कोण राहणार? तर प्रोड्युसर. ठीक आहे. ऑर द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, त्याला प्रोड्युसर म्हणू किंवा मग त्याला म्हणू आपण फर्स्ट ट्रॉपिक लेवल. वाईल द अपेक्स रिप्रेझेंट्स द टॉप लेवल कन्झ्युमर. हा अपेक्स जो आहे तो काय राहील? तर कन्झ्युमर. म्हणजे हा प्रोड्युसर असेल तर हे सगळे कन्झ्युमर्स आहे, पण अपेक्स असेल तर टॉप लेवल कन्झ्युमर. याला काय म्हणू आपण? या बेसला प्रोड्युसर. ओके. देर आर 3 टाइप्स ऑफ पिरॅमिड्स. आता आपल्याला या पर्टिक्युलर इकॉलॉजिकल पिरॅमिड्समध्ये 3 पिरॅमिड्स ऑब्झर्व करायचे. एक आहे पिरॅमिड ऑफ बायोमास, दुसरा आहे पिरॅमिड ऑफ नंबर आणि तिसरा आहे पिरॅमिड ऑफ एनर्जी. एक एक ऑब्झर्व करू आपण. कोणते कोणते पिरॅमिड? पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ नंबर्स अँड पिरॅमिड्स ऑफ एनर्जी. तर आता आपल्याला पहिला पिरॅमिड पाहायचा आहे, दॅट इज द पिरॅमिड ऑफ बायोमास. पहा कसं डिफाईन केलेलं आहे. हे आहे पिरॅमिड ऑफ बायोमास. या पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये ॲक्च्युली सिम्पल कन्सेप्ट काय आहे की बायोमास म्हणजे काय? दिस इज द ड्रायवेट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये जे ड्रायवेट आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये वॉटर असायला नको. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर विदाऊट वॉटर इट इज कॉल्ड ॲज बायोमास. ओके. तर या पिरॅमिडमध्ये ऑब्झर्व करा. या पिरॅमिडमध्ये ह्या सगळ्या ट्रॉपिक लेवल्स आहे. ट्रॉपिक लेवल्सपैकी ही ट्रॉपिक लेवल प्रोड्युसर आहे, ह्या 3 ट्रॉपिक लेवल कन्झ्युमर्स आहे. प्रोड्युसर प्लांट्स आहे, बाकीचे सगळे कन्झ्युमर्स आहे. ओके. नॅचरली काय ऑब्झर्वेशन आहे आपलं कुठल्या इकोसिस्टममध्ये गेलो तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये प्लांट्सचा नंबर जास्त आहे. नंबर जास्त आहे म्हणजे बायोमास जास्त आहे. प्लांट्सला कन्झ्युम करणार आहे सपोज माईस, तर माईसमध्ये बायोमास नॅचरली प्लांट्सपेक्षा कमी राहणार आहे. माईसला कन्झ्युम कोण करणार आहे? स्नेक. तर स्नेकमध्ये बायोमास नॅचरली माईसमध्ये पेक्षा कमी राहणार आहे. स्नेकला कोण कन्झ्युम करणार आहे? तर आऊल. मग असं जर असेल तर इनडायरेक्टली या पर्टिक्युलर आऊल्सचा बायोमास हा स्नेक्सपेक्षा कमी राहील. म्हणजे इनडायरेक्टली हा जर पिरॅमिड जर आपण ऑब्झर्व केला तर हा कसा आहे? अपराईट आहे. म्हणजे कसं आहे? स्ट्रेट आहे. ही कोणती इकोसिस्टम आहे? टेरेस्ट्रियल आहे. पण हीच इकोसिस्टम जर ॲक्वॅटिक असती तर या पिरॅमिडला आपण जे इन्व्हर्टेड पिरॅमिड पाहतोय हा टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये ठीक आहे, पण हे जर
हाच पिरामिड समजा ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये पाहिलेला असेल तर इन्व्हर्टेड राहील. तर या पिरामिडला आपण आता ऑब्झर्व करू इथे. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ बायोमास. इट इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ बायोमास प्रेझेंट पर युनिट एरिया इन डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. काय म्हटलेलं आहे पुन्हा पहा की हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, बायोमासचं, की जे बायोमास कुठे प्रेझेंट आहे, प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये बायोमास प्रेझेंट आहे पर युनिट एरिया. दॅट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ बायोमास. पुन्हा पहा, इट इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ बायोमास प्रेझेंट पर युनिट एरिया इन डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. प्रत्येक वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्समध्ये किती बायोमास प्रेझेंट आहे त्या स्पेसिफिक एरियामध्ये, दॅट पर्टिक्युलर पिरामिड इट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ बायोमास. द टोटल अमाऊंट ऑफ ड्राय वेट ऑर लिव्हिंग or organic matter, परत पहा, the total amount of dry weight of living or organic matter in an ecosystem at a given time is called as biomass. मगाशीच मी क्लिअर केलं की बायोमास म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, लिव्हिंग मॅटर. त्या लिव्हिंग मॅटरमध्ये वॉटर असायला नको, म्हणजे वॉटर मायनस जर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटरमधून जर केलं तर दॅट इज कॉल्ड ॲज बायोमास. पुन्हा पहा, the total amount of dry weight of living or organic matter in an ecosystem at given time is called as a biomass. ठीक है. Pyramid of biomass is upright or straight, or it may be inverted also in an ecosystem. म्हणजे नॉर्मली फॉर एक्झाम्पल कुठलाही पिरामिड जर असेल तर तो कसा असायला पाहिजे, पिरामिड हा अपराईट असायला पाहिजे. पण अपराईट केव्हा, जर इकोसिस्टम टेरिस्ट्रियल असेल तर. पण ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये असेल, हाच पिरामिड ऑफ बायोमास ऑब्झर्व केला असेल तर इनडायरेक्टली तो उलटा असेल, म्हणजे इन्व्हर्टेड असेल. या पिरामिडबद्दल इथे इन्फॉर्मेशन पहा. प्रोड्युसर्स आर ऑलवेज मोर इन बायोमास दॅन हर्बिओर्स. पहा, प्रोड्युसर्समध्ये बायोमास हे या हर्बिओर्सपेक्षा नॅचरली जास्त आहे. कारण त्यांचा नंबरच जास्त आहे. प्रोड्युसर्स आर ऑलवेज मोर इन बायोमास दॅन हर्बिओर्स अँड हर्बिओर्स आर मोर इन बायोमास दॅन कार्निओर्स. की या हर्बिओर्सला कन्झ्युम करणारे, म्हणजे हे ॲनिमल्स आहे, माईस आहे, याला कन्झ्युम करणारे फॉर एक्झाम्पल कार्निओर्स असेल तर या कार्निओर्समध्ये या हर्बिओर्सपेक्षा बायोमास हा कमी राहणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली वरवरच्या ट्रॉपिक लेवल जसं जाऊ तसं बायोमास कमी कमी होत जाईल. दस maximum biomass occurs at the level of producer and there is gradual decreasing biomass of organisms at successive trophic level from producer to the consumer. म्हणजे सगळ्यात जास्त बायोमास कुठे राहणार आहे तर प्रोड्युसरच्या लेवलला, ट्रॉपिक लेवलला राहणार आहे. जसं या प्रोड्युसर पासून टॉप लेवल कंझ्युमर पर्यंत जाऊ आपण किंवा कडे जाऊ तसं तसं बायोमास हे नॅचरली कमी कमी होत जाईल. या पिरामिडमध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथे एक्झाम्पल ग्रासेस घेतलाय, या ट्रॉपिक लेवलमध्ये एक्झाम्पल माईस घेतलेलं आहे, या ट्रॉपिक लेवलमध्ये एक्झाम्पल स्नेक्स घेतलेलं आहे, या ट्रॉपिक लेवलमध्ये एक्झाम्पल साऊल्स घेतलेलं आहे. ग्रासेसला प्रोड्युसर म्हटलेलं आहे, माईसला प्रायमरी कन्झ्युमर म्हटलेलं आहे, स्नेक्सला सेकंडरी कन्झ्युमर म्हटलेलं आहे आणि आउल्सला टर्शरी कन्झ्युमर्स म्हटलेलं आहे. युनिट या बायोमासचं आहे किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. युनिट बायोमासचं म्हणजे ड्रायवेटचं काय घेतलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. आता ऑब्झर्व करा बायोमास, या प्रोड्युसरमध्ये बायोमास पहा 900 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. माईसमध्ये बायोमास ऑब्झर्व करा 100 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. पहा कमी होत आहे. स्नेक्समध्ये बायोमास पहा 50 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. आउल्समध्ये पहा 10 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर ड्राय वेट आहे, म्हणजे बायोमास आहे. म्हणजे इनडायरेक्टली या प्रोड्युसरकडून जर टॉप लेवल कन्झ्युमरकडे जर आपण गेलो तर नॅचरली बायोमास काय झालेलं आहे, डिक्रीज झालेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा पिरामिड जर ऑब्झर्व केला तर कसा आहे, अपराईट आहे. पिरामिड जर ऑब्झर्व केलेला असेल तर कसं आहे, स्ट्रेट आहे. सो दिस इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ बायोमास. द सेकंड पिरामिड इन दिस इकोसिस्टम इज द पिरामिड ऑफ नंबर्स. पहा आता कसं डिफाईन केलेलं आहे. इट इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ द अरेंजमेंट ऑफ नंबर्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट ट्रॉफिक लेवल्स इन फूड चेन इज कॉल्ड एज इकोसिस्टम. पुन्हा पहा, हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे. इट इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ अरेंजमेंट ऑफ नंबर्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट ट्रॉफिक लेवल्स इन फूड चेन इन इकोसिस्टम इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ नंबर. म्हणजे या पिरामिडमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पिरामिडमध्ये हे प्रोड्युसर आहे, पुन्हा पहा, आणि हे सगळे काय आहे, कन्झ्युमर्स आहे, म्हणजे हे ऑटोट्रॉप्स आहे आणि हे सगळे हिट्रोट्रॉप्स आहे. या पिरामिड ऑफ नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे की हे रिप्रेझेंटेशन आहे. या रिप्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये त्या ऑर्गॅनिझमचा नंबर कसा अरेंज केलेला आहे, दॅट पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इन ईच अँड एव्हरी ट्रॉपिक लेवल इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ बायोमास. पुन्हा पहा एकदा, इट इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ arrangement of numbers of individuals of different trophic levels in food chain in an ecosystem is called as pyramid of numbers. indirectly या डेफिनेशन मध्ये म्हटलेलं काय
की प्रोड्युसरपासून कन्झ्युमरकडे जाताना पिरामिडमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनमध्ये अरेंजमेंटमध्ये नंबर ऑब्झर्व करायचा आहे, ठीक आहे. आणि तो नंबर ऑब्झर्व केलेला असेल तर दॅट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ नंबर्स. ठीक. पिरामिड ऑफ नंबर्स डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन द नंबर. पहा, या इथे पिरामिड ऑफ नंबरमध्ये फक्त रिलेशनशिप कशाची आहे, बायोमासची नाही, एनर्जीची नाही, ही फक्त रिलेशनशिप कशाची ऑब्झर्व केलेली आहे, नंबरची. सो पिरामिड ऑफ नंबर्स डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ प्रायमरी प्रोड्युसर, हर्बिओर्स अँड कार्निओर्स ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल्स. हे आहे प्रोड्युसर्स, यांना म्हणतो आपण ऑटोट्रॉप. हे आहे हर्बिओर्स आणि हे आहे कार्निओर्स. तर या प्रत्येकाचा नंबर त्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये कसा आहे, कसा अरेंज केलेला आहे, दॅट अरेंजमेंट इट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ नंबर्स. ठीक आहे. इन मोस्ट केसेस द पिरामिड ऑफ नंबर इज अपराईट ऑर स्ट्रेट इन शेप. की मॅक्झिमम इकोसिस्टममध्ये हा पिरामिड ऑफ नंबर हा कसा राहील तर अपराईट राहील, म्हणजे इनडायरेक्टली असा राहील. ठीक आहे. इन सच पिरामिड मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफर ॲट द प्रोड्युसर लेवल. येस, आता ही इकोसिस्टम ऑब्झर्व केलेली असेल तर ग्रासेसचा नंबर जास्त आहे, पण त्याच पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये टायगर्सचा नंबर सगळ्यात कमी आहे, म्हणजे इनडायरेक्टली हा पिरामिड काय म्हणतो, इन सच पिरामिड मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफर ॲट प्रोड्युसर लेवल. प्रोड्युसर लेवलला सगळ्यात ऑर्गॅनिझमचा नंबर जास्त राहील. द साईज ऑफ द ऑर्गॅनिझम इन्क्रीजेस विथ इच ट्रॉपिक लेवल टू द टॉप कार्निओर लेवल वाईल देअर नंबर डिक्रीजेस इन फूड चेन. म्हणजे ऑर्गॅनिझमचा साईज त्या पर्टिक्युलर पिरामिडमध्ये, ऑर्गॅनिझमच्या बॉडीचा साईज त्या पिरामिडमध्ये इन्क्रीज होणार आहे, पण नंबर मात्र काय होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. परत पहा, the size of the organism increases with each trophic level of the top carnivore level while their number decreases in the food chain. नंबर मात्र कमी होणार आहे, साईज त्या ऑर्गॅनिझमचा वाढत राहणार आहे. फॉर एक्झाम्पल ग्रासलँड इकोसिस्टम पहा, म्हणजे एखादं फॉरेस्ट आहे की त्या पर्टिक्युलर फॉरेस्टमध्ये किंवा एखाद्या साईटमध्ये ग्रासेसचा नंबर जास्त आहे, तशा इकोसिस्टमला म्हणतो आपण ग्रासलँड इकोसिस्टम. ठीक आहे. In this, grasses are the producers. Grasses are the producers which are large in number. Which are large in number. ठीक आहे. Consumers are rabbit. त्या ग्रासेसला कंझ्युम कोण करणार आहे तर रॅबिट. विच आर लेसर इन नंबर. ग्रासेसपेक्षा रॅबिटचा नंबर कमी असणार. Consumers are rabbit which are lesser in number and the number will be least as the top level reach. म्हणजे इनडायरेक्टली या ग्रासेसकडून तुम्ही टॉप लेवलपर्यंत म्हणजे टायगर्सपर्यंत जर गेले तर टायगर्सपर्यंत गेल्यानंतर नंबर तुम्हाला ऑर्गॅनिझमचा नंबर त्या ऑर्गॅनिझमचा कमी कमी होताना दिसेल. हेन्स इन ग्रासलँड इकोसिस्टम द पिरामिड ऑफ नंबर इज अपराईट. म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टम ही जर असेल, ही ग्रासलँड इकोसिस्टमची आपण डायग्राम जर ऑब्झर्व केलेली असेल किंवा काढलेली जर असेल तर या ग्रासलँड इकोसिस्टममध्ये ग्रासेसचा नंबर सगळ्यात जास्त राहील. ग्रासेसचा नंबर ग्रासलँड इकोसिस्टममध्ये जास्त राहील, पण त्याच पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये टायगर्सचा नंबर मात्र कमी राहील. नंबर ऑब्झर्व केलेला आहे आपण पॅरामीटर. ओके. पुढे पहा, पिरामिड ऑफ नंबर कॅन ऑल्सो बी इन्व्हर्टेड. आपण हा आता सरळ काढला, इनडायरेक्टली याला आपल्याला आता आपण असा काढलेला आहे, याला इन्व्हर्ट पण करता येईल, पण इकोसिस्टम बदलेल. ही इकोसिस्टम आहे ग्रासलँड इकोसिस्टम. पिरामिड ऑफ नंबर can also be inverted. For example, if we plot the number of insect on a single tree, म्हणजे एक ट्री कन्सिडर केलेला आहे, ट्री एकच आहे. If we plot the number of insect on a single tree, त्या सिंगल ट्रीवर इन्सेक्टचा नंबर खूप आहे, म्हणजे ट्री एक आहे, इन्सेक्टचा नंबर वाढलेला आहे. हा पिरामिड उलटा होत आहे. If we plot the number of insects on a single tree, small birds feed on the insect, म्हणजे इनडायरेक्टली ट्री एक आहे, इन्सेक्टचा नंबर त्या ट्रीवरचा जास्त आहे, त्या इन्सेक्टवर फीड होणाऱ्या बर्ड्सचा नंबर पुन्हा अजून वाढलेला आहे. अँड पॅरासाइट्स ऑन द बर्ड्स, त्या बर्ड्सच्या बॉडीवर असणारे जे पॅरासाइट आहे त्यांचा नंबर पुन्हा जास्त आहे, म्हणजे इनडायरेक्टली पॅरासाइटचा नंबर जास्त आहे, बर्ड्सचा नंबर त्याच्यापेक्षा कमी आहे, इन्सेक्टचा नंबर त्याच्यापेक्षा कमी आहे, ट्रीचा नंबर एकच आहे. म्हणजे असा जर पिरामिड ऑब्झर्व केला तर हा पिरामिड काय म्हणतो की पॅरासाइटचा नंबर जास्त, बर्ड्सचा नंबर त्याच्यापेक्षा कमी, अजून बर्डचा नंबरपेक्षा त्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनमध्ये इन्सेक्टचा नंबर अजून त्याच्यापेक्षा कमी आणि ट्रीचा नंबर सगळ्यात कमी. म्हणजे ट्री एकच आहे, पॅरासाइट खूप जास्त आहे, ट्री सगळ्यात खालच्या लेवलला आहे, म्हणजे प्रोड्युसर आहे. पॅरासाइट असेल तर सगळ्यात वरच्या लेवलला आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा पिरामिड जर ऑब्झर्व केलेला असेल तर इन्व्हर्टेड आहे. म्हणजे इन्व्हर्टेड पिरामिड तुम्हाला कुठे कुठे दिसू शकतात. पिरामिड ऑफ बायोमासमध्ये पाहिला तर पिरामिड ऑफ बायोमास इट मे बी स्ट्रेट ऑर इट मे बी इन्व्हर्टेड.
pyramid of number, it may be straight or it may be inverted. आता आपण तिसरा ऑब्झर्व करू. द थर्ड पिरामिड इट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी. चला आता तिसऱ्या पिरामिडला जो आपण द थर्ड पिरामिड इट इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी. ठीक आहे, पिरामिड ऑफ एनर्जी इथे ऑब्झर्व करा की या पिरामिड ऑफ एनर्जीमध्ये पुन्हा या पिरामिडमध्ये हे प्रोड्युसर्स आहे आणि हे सगळे कन्झ्युमर्स आहे. ह्या प्रत्येक ट्रॉपिक लेवल्स आहे. प्रोड्युसर्सनी एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे, पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये ती पास करायची आहे, पण प्रोड्युसरकडची पूर्ण एनर्जी पास होणार नाही. ती एनर्जी पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये जाताना काही वेस्ट होईल, काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये यूज होईल. म्हणून हा पिरामिड ऑफ एनर्जी कंपल्सरी हा अपराइटच राहील, इट नेवर बी इन्व्हर्टेड. ओके, चला डेफिनेशन ऑब्झर्व करा. The graphic representation of amount of energy per unit area in different trophic levels of a food chain is called as pyramid of energy. The graphic representation of amount of energy per unit area in different trophic levels of a food chain is called as pyramid of energy. म्हणजे प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये स्पेसिफिक एरियामध्ये किती एनर्जी जनरेट झालेली आहे किंवा तयार झालेली आहे आणि ती कुठल्या ट्रॉपिक लेवलमध्ये कशी पास होत आहे, दॅट रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी. पुन्हा पहा, द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी पर युनिट एरिया इन डिफरंट ट्रॉपिक लेवल्स ऑफ अ फूड चेन इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी. इट इज ऑलवेज अपराइट as during energy transfer from one trophic level to the next a lot of wastage of energy occurs in performing metabolic activities. इथे काय म्हटलेलं आहे की हा पिरामिड नेहमी अपराइट राहणार आहे. का? कारण पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जी जेव्हा पास होणार त्यावेळेस मॅक्झिमम किंवा बरीच सारी एनर्जी जर असेल ती इनडायरेक्टली ती वेस्ट होऊ शकते ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. The energy lost at each successive level is in the form of heat energy. किंवा जी एनर्जी पास होऊन राहिलेली आहे पुढच्या ट्रॉपिक लेवलला काही लॉस जर होत असेल तर ती लॉस कोणत्या फॉर्ममध्ये होत असेल तर दॅट इज इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, सो द पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराइट अँड इट कॅन नेव्हर बी इन्व्हर्टेड. म्हणजे पिरामिड ऑफ एनर्जी कंपल्सरी ही अपराइटच राहणार आहे, कारण पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये जाताना एनर्जी लॉस होणार आहे. म्हणजे प्रोड्युसरच्या लेवलला एनर्जी जास्त, प्रायमरी कन्झ्युमरच्या लेवलला एनर्जी कमी, कारण प्रोड्युसरकडून प्रायमरी कन्झ्युमरकडे एनर्जी गेलेली आहे, काही हीट लॉस झालेली आहे, काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी लॉस झालेली आहे, वेस्ट झालेली आहे. म्हणजे इनडायरेक्टली एनर्जी प्रोड्युसर टू प्रायमरी कन्झ्युमर टू सेकंडरी कन्झ्युमर टू टर्शरी कन्झ्युमर. या प्रत्येक ट्रॉपिक लेवलला जाताना एनर्जी कमी पुढच्या लेवलला शिफ्ट होणार आहे, पास होणार आहे, काही शिफ्ट होणार आहे तर काही लॉस पण होणार आहे. म्हणून ऑलवेज दिस पर्टिक्युलर पिरामिड ऑफ एनर्जी इज अपराइट, इट नेव्हर बी इन्व्हर्टेड. ओके, म्हणजे इनडायरेक्टली आता आपल्याला काय माहिती झालं की पिरामिड्स दे आर ऑफ 3 डिफरंट टाइप्स. दे आर द पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ नंबर्स अँड पिरामिड ऑफ एनर्जी. पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ नंबर, they are either upright or inverted, but the pyramid of energy is compulsorily it is upright.